पुष्कळांना वाटतं की आपण मुक्त झालो. आपण मुक्त झालो असं वाटतं म्हणून तर असे लोक इतरांना उपदेश करायला जातात ना. म्हणून तर पारमार्थिक कार्य हाती घेतात, लोकांचा उद्धार करायला जातात, काही काही उपक्रम हाती घेतात, मग ते मंदिरं बांधणं असो नाहीतर अन्य काहीही असो. इतकंच काय, लोकांना अनुग्रह द्यायलाही जातात आणि वर असा समज करून घेतात की ही श्री महाराजांची सेवा आहे, ही श्री महाराजांच्या माणसांची सेवा आहे, आपण श्री महाराजांचं कार्य करतोय. पण या कशाहीसाठी सद्गुरूंनी आज्ञा केलेली असत नाही. श्री महाराजांनी लोकांच्या उद्धाराचं कार्य केलं, राम मंदिरं बांधली, लोकांना रामनामाचा उपदेश केला, पण स्वतःच्या मनानं नाही. सद्गुरूंनी सांगितलं म्हणून त्यांनी ते कार्य केलं. कार्य करण्याची प्रेरणासुद्धा मी मुक्त या अहममधूनच येते, हे लक्षात घेऊन अतिशय सावध राहिलं पाहिजे. म्हणूनही हे बद्धमुक्त निरूपण अत्यंत आवश्यक आहे. बद्धपणा इतकासा बाधणार नाही. बद्ध असलेली व्यक्ती बद्धतेतून बाहेर येण्याचा प्रयत्न करेल, पण ज्याला वाटलं मी मुक्त, तो मात्र जास्त काळ अडकून पडेल. श्री महाराज म्हणत नाहीत का, राजस आणि तामस अहंकार एक वेळ जातील, पण सात्विक अहंकार जाणं अवघड आहे. ज्याला वाटलं की मी पूर्ण झालो, मी मुक्त झालो, त्याला अध्यात्मामधील शाब्दिक ज्ञान पुष्कळ असतं. त्यामुळं कसं काय आहे आणि अवस्था कशा आहेत याची माहिती पूर्ण असते. म्हणजे अहंकाराला तो जाणून असतो, ज्ञानालाही तो जाणून असतो. मग अशा व्यक्तीला मी मुक्त या जाणीवेतून बाहेर पडायला जास्त त्रास होतो. बरं, देहाहंता आणि लोकांनी दिलेल्या आदरामुळं त्याची जी अडकवणूक झालेली आहे, ती अडकवणूक तो सोडवू शकत नाही. असा व्यक्ती मग अखेर पतनालाच जातो. समर्थ आपल्याला सावध होऊन सांगतायत की 1% देहभाव राहता कामा नये. इतकंच नाही तर तो गेला आहे याची जाणीवही राहता कामा नये, तरच आपल्याला आत्मज्ञान होईल. इतकं सांगूनही ते थांबले नाहीत. ते आत्मज्ञानच शुद्ध ज्ञानही झालं पाहिजे. इथंपर्यंत साधकानं साधनेत मुरलं पाहिजे.